भवानी कुलस्वामिनी अम्बा आदि माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अम्बा आदि माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अम्बा 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 कुलस्वामिनी अम्बा भवानी 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 कुलस्वामिनी अम्बा गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। या अभंगाद्वारे मालक नमूद करतात, एखाद्याला जर भगवान विष्णू परमात्म्याची सेवा करण्याचा भाव असेल, इच्छा असेल, त्याची आवड असेल, त्याची जिज्ञासा असेल, आज तो एखाद्या कामात व्यापत असेल, आज त्याला असं वाटत असेल मला पंढरपूरला जायला भेटलं नाही, मला पैठणला जायला भेटलं नाही, मला आळंदीला जायला भेटलं नाही, मला देहूला जाण्याकरता भेटलं नाही, मी चारधाम केले नाही, तर मालक या ठिकाणी सांगतात तुम्ही तुमच्या कामाच्या जाग्यावर अत्यंत कर्मशील तत्पर असाल तर तुम्ही ते काम केल्याच्या नंतर सर्व देवांची पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। असं साधं सोपं सरळ गोडसं प्रकरण आजच्या अभंगाद्वारे मालक प्रतिपादित करतात। विठाला विठाला स्वामी काज गुरुभक्ती, स्वामी म्हणजे मालक, गुरुभक्ती शिष्यानं गुरूंची भक्ती करावी। स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती, पितृ मुलांनी आईवडिलांची सेवा आणि स्त्रीनं मालकाची सेवा ह्या काटेकोरपणानं केल्याच्या नंतर हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। मालक सांगतात त्याच्यात कसल्याही प्रकारचा अडथळा नाही, शंका घ्यायचं काम नाही। सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुखे, भगवंताची सेवा केल्याचं पुण्य, पूजा केल्याचं पुण्य, मुखाने खरं बोलत राहायचं। आणि दुसऱ्याला जर काही दुःख झाला असेल तर त्याबद्दल आपलं अंतकरण दुखलं पाहिजे, याला माणूस म्हणतात। दुसऱ्याच्या दुःखामध्ये जी माणसं आनंद व्यक्त करतात ही हरामखोर असतात। दुसऱ्याला अडचण आल्याच्या नंतर जी माणसं समाधान मानतात ती माणसं राक्षस असतात। दुसऱ्याला अडचण आल्याच्या नंतर, दुःख झाल्याच्या नंतर एखादी व्यक्ती उत्सव साजरा करीत असतात ही माणसं पशु असतात। कारण पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती। जनावराला कळत नाही ना, काय विषय नसतो जनावराला। सत्य बोले मुखे, खरं बोललं पाहिजे। दुखवे अनेकाच्या दुखे, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ। निश्चय सांगितला। संप्रदायामध्ये निष्ठा असणं अत्यंत गरजेची आहे। आपल्या मालकावर श्रद्धा असावी, गाढा निश्चय पाहिजे। प्रत्येक गोष्टीत जो निश्चय असा बळकट असला की मग त्याचं फळ असं भेटत असतं। शेती तुम्ही जोमानं करा ना, निष्ठा असली पाहिजे। शेती करत असताना सुद्धा तिची वेळ लक्षात आली पाहिजे। त्या वेळेला आपण जर निष्ठेनं काम केलं तर ती काळीमाय आपल्याला देतच असते। आणि उगं करावं म्हणून करावं जर केलं तर मग कशी देईल ती। सुक्षेत्र आणि ओलटे बीज ही पेरी जे गोमटे,
परी आलोट फळ भेटे वेळे की गा. मालकांनी वही खर्च केली. सुक्षेत्र आणि ओलटे, क्षेत्र चांगला असावा, वापसेवर जमीन वलसर असावी, बीज गोमटा असावा, चांगलं बी आहे पण वेळेला पेरला असावा. मग आलोट फळ भेटे परी वेळे की गा. मग ते तसं भेटत नसतं. विठाला विठाला विठाला. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे मांडला. गेल्या 4-5 वर्षाची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर आजचा हा एक दिवसीय कीर्तनाचा उत्सव असतो. सर्वांना परिचित असलेले वारकरी संप्रदायातलं एक तात्विक सदाचारी पुण्यशील रत्न नामधारी सद्गुरू पौळ बाबा सर्वांना परिचित आहेत. आपल्या परिसराला लाभलेलं एक सात्विक रत्न आहे. आध्यात्मिक क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आहे. काय त्यांचा भाव झाला असेल देव जाणे. माझ्याकडे भेटायला आले शेलूला. मला म्हणे बाळू महाराज तुम्हाला हे कीर्तन करावं लागतं. करन म्हणलं बाबा, तुमची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी येत राहील. आणि मलाही आजच्या दिवशी, या पवित्र मकर संक्रांतीच्या दिवशी आजची सेवा करण्याचा योग येतोय. एरवीच्या कीर्तनात मी सेवा म्हणत नसतो काकडे गुरुजी. सेवा, मला सेवा, मृदंगाचार्यांना सेवा, पाठीमागच्या माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी, भजन करणारी, त्याला स्वर देणारी ही पवित्र वारकरी संप्रदायातली मंडळी, यांना सुद्धा सेवा आहे. आज प्रत्येकाला सेवा येते. विठाला विठाला. अविरत रामकृष्ण नामाचा टाहो सर्वसामान्य जीवाला सांगणारी व्यक्ती. ह्या धकाधकीच्या कालामध्ये कोणी शेतकरी असेल, कोणी व्यापारी असेल, कोणी नोकरीला असेल, काय ज्याच्या त्याच्या पाठीमागं प्रापंचिक व्याप असतो आणि या व्यापामध्ये बाकीच्या साधना करणं शक्य नाही. म्हणून आळंदीच्या मालकांच्या उक्तीनुसार रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे किंवा कलियुगी उद्धार हरीच्या नामे. रामनामातली ताकद. माझ्या पैठणच्या मालकांचं एक वाक्य, नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी सवेयम पायवंदी. यम सुद्धा पाय धरतो नामधारकाचे. तीर्थ सुद्धा नाम रामकृष्ण हरी म्हणणाऱ्याच्या पायावर येतात. तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी. नामधारकाच्या देव सुद्धा पाया पडतात. एवढी मोठी नामाची अफाट शक्ती आहे. आणि त्या नामाचा गोडसा प्रचार सर्वसामान्य जीवापर्यंत नाम जावं, सगळ्यांना सोपं आहे, सुलभ आहे असं गोडसं सोपं साधं साधन सांगणारे आदरणीय पूजनीय वयवृद्ध तपोवृद्ध अत्यंत पिकलेलं सुवर्णाचं आध्यात्मिक क्षेत्रातलं ते आध्यात्मिक सुवर्ण वृक्षाचं पिकलेलं पान आहे ते. वय आता जीर्ण झालंय बाबांचं. अशा महात्म्यांची सेवा, चांगले साधकांची, सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांची सेवा करण्याचा योग प्रत्येकाच्या जीवनात येत जावो. आदरणीय बाबांच्या चरणी गिरगावकरांचा पौळ बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बाबांना बऱ्यापैकी आयुष्य माझ्या विटेवरच्या मालकानं देव आणि शेवटपर्यंत त्यांच्या मुखारविंदातून पडलेल्या त्या वाणीचा प्रभाव सर्वसामान्य जीवापर्यंत जावो आणि त्या प्रभावानं जीवांचा उद्धार हो. विटेवरच्या मालकांनी गोडसं पौळ बाबांना पुन्हा असं सदृढ आयुष्य देव आणि शेवटपर्यंत नामाची सेवा त्यांच्या मुखारविंदातून घडून
ह्या समाजापर्यंत ते पोचणं ही लोक अधिकारी असतात. अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. आपण पती हा भाव बघू. काकडे गुरुजी, आजची मकर संक्रांत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये काही ठराविक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यापैकी ही मकर संक्रांत आहे, हिला सुद्धा एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या या महाराष्ट्राच्या मातीतील पवित्र भारत देशामध्ये सौभाग्यवती स्त्रीचा आजचा हा नाविन्यपूर्ण सण आहे, उत्सव आहे. तिच्या जीवनातला आनंददायी श्रद्धायुक्त स्थितीने केलेला हा पवित्र सण आहे. आजच्या दिवशी ह्या वाण देत असतात. विटेवरच्या मालकाला वाण देतात, विटेवरच्या मालकिनीला वाण देतात, रुक्मिणी पांडुरंगांना वाण देतात, शिव पार्वतींना वाण देतात, ब्रह्मा सावित्रीला वाण देतात, मा जगदंबेला वाण देतात. आजचा दिवस आहे. मला वाटते माणसं अशी इकडं सरकली तर बायकांना बसता येईल. काय इथं का बॉम्ब पडतो का काय? बरं काय 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 बरं पुढं सरकलं तर काय होतं? सरका नो टोपीवाले, काय मागं बघता? तुम्हीच सरका पुढं, पुढं सरका, सरका पुढं, सरका इकडं, सरका ना इकडं. किती जागा इकून पण मी दिसतोय ना, सरका इकडं. आता ते त्यांच्या वाना आटपून येतं, वेळ लागतो महिलांना थोडासा. आजच्या दिवस सरका सरका म्हणल्यावर इकडचे तिकडच्याकडे बघतात, पण हे काही सरकतच नाही. विडाला विडाला चला, आजचा पवित्र मकर संक्रांतीच्या या शुभ पर्वावर उपस्थित सर्व श्रोत्यांना तिळानी गुळानं युक्त अशा शुभेच्छा माझ्या लहानशा मुखारविंदातून तुम्हाला देतो. आजच्या या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर गोड असं जीवन तुमचं, तिळासारखं स्नेहयुक्त आणि गुळासारखं गोड असं सुंदरसं जीवन तुम्ही तुमच्या प्रापंचिक जीवनात ज्या व्यवहारात असताल त्या व्यवहारात तिळासारखा सुंदरसा गोडसा स्नेहून देतील. आणि गोड गुळ, ह्या गुळासारखं सारखं तुम्ही असणारं गोडवा तुमच्या जीवनात राहो अशी रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आजच्या दिवशीच्या गोडगोड तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अभंगावर येतो. सेवापती. स्वामी काज, मालकांची सेवा बऱ्याच लोकांनी निष्ठेने केली. मी काल एक जिंतूरला कीर्तन झालं माझं. रंगनाथ गुरुजींची पुण्यतिथी होती. तिथे एका गड्याचं चरित्र सांगितलं होतं मी. 39 वर्षे एका गड्यानं मालकाचं पाणी भरलं रेडजकर, पण आंघोळ केल्याशिवाय पाणी भरलंच नाही. रामेश्वर बुवा, आंघोळ करून पाणी भरायचं. आडावर जायचं, पहिलं बकेट अंगावर घ्यायचं, कपडे बदलायचे आणि मालकाच्या घरी पहिली घागर नेऊन टाकायची. शेवटची घागर मारुती रायला अर्धी घालायची, अर्धी घागर घरी आणायची, तुळशीला पाणी घालायचं, घरातली देव धुवायचे. इतकी निष्ठा होती. महाराज त्या साधूला सद्गुरू रंगनाथ गुरुजींचं दर्शन घडतंय. रंगनाथ गुरुजीचा इहलोकातला वास संपला. हत्याला घरी बसल्या बसल्या कळतोय. एक लोकाच्या शेतात काम करणारा व्यक्ती नुसतं चित्रात पाहिल्याबरोबर बायकोला सांगितलं, लक्ष्मी गुरुजी गेले ग. ते म्हणले, आपल्याकडे फोन नाही, रेडिओवर बातमी नाही, टी व्हीवर बातमी नाही, काय नाही. तुम्हाला कसं कळतंय? काय नाही, माझ्या गुरुजीचं चित्र सांगते. आज चित्र अप्रसन्न दिसतंय. आज गुरुजीची लोकातली यात्रा संपली ग, त्यांच्या पायातला जोडा नाही. लोकाच्या शेतात निष्ठेनं मालकाकडं इमाने इतबार काम करणाऱ्या गड्याला जर हा साक्षात्कार होऊ शकतोय, त्यानं त्याच्या मालकावरची ती श्रद्धा आहे. स्वामी काज गुरुभक्ती. गुरुच्या बाबतीत जर शिष्यत्व कोणी पाहला असेल तर एकलव्याच्या बाबतीत विचार करा. श्री गुरुचे ने नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कोळीये त्रिजगती एकवध केली. पहा, मातीचे द्रोणाचार्य केला, मातीचे द्रोणाचार्य केले आणि मातीच्या द्रोणाचार्यावर इतकी निष्ठा ठेवली, इतकी निष्ठा ठेवली, इतकी निष्ठा ठेवली, तो जगात तिसरा आलाय. जगात तिसरा. जिल्ह्यात नाही, प्रांतात नाही, राज्यात नाही,
नुसत्या भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश असतील या सर्व देशात तो तिसरा आलाय. 1 नंबरचे राजा दशरथ होते आणि 2 नंबरचे द्रोणाचार्य होते. आणि जगात शब्दविधी नावाच्या विद्येमध्ये एकलव्य हा तिसरा येतोय. याचं एकमेव कारण आहे त्याच्या गुरुजीवरची त्याची निष्ठा होती. आपल्या गुरुवर ठेवलेली निष्ठा इतकी टोकाची असते ती, आणि त्या निष्ठेचं काय बघायचं काम आहे. बघ, स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, वडिलांविषयी आदर ठेवणं. ब्रह्मांडाचा मालक हा पितृआज्ञेकरता वनवासाला गेलाय. शबरी नावाची एक महान साध्वी होऊन गेली. या शबरीनं विटेवरच्या मालकाला प्रश्न केला प्रभू रामचंद्रांना, देवा, अरे कोणाला पाय द्यायचेत का कोणाला पाय द्यायचेत नाही, कोणाला शरीर चांगलं द्यायचंय का कसं द्यायचंय हे तुझ्या हातात येणार रे देवा. मग एवढी मोठी ताकद तुझ्याकडे असताना तू बिना चप्पलचा का फिरतो. देवाच्या तोंडातून वाक्य पडलं, माय माय मी पितृआज्ञे करता बिना चप्पलचा फिरतोय. माझ्या वडिलांनी सांगितलंय तुला वनवास करावा लागतो रे, आणि वनवास हा बिना चप्पलचा असतो. त्यावेळेला शबरीचं अंतकरण गहरून आलं, आणि विटेवरचा मालक सुद्धा आपल्या वडिलावर किती निष्ठा ठेवतो तिचे येणे जाणे खुंटले. तिनं त्याच ठिकाणी भगवंताच्या पायावर प्राण सोडला. काय श्रद्धा असेल आपल्या वडिलांवर, अतूट श्रद्धा. या विश्वाच्या पाठीवर आईवडिलावर श्रद्धा ठेवणारा हा सर्वश्रेष्ठ असतो. काही काही भंगिरे मायबापाला नीट बोलत नाहीत आणि महाराजाच्या चपला उचित, हे बडवे असते, हे हरामखोर असते, ते हरामखोर असते. हो, मायबापाला जे नीट बोलत नाहीत का काकडे गुरुजी, काही नाही, यायला उलट जवळ येऊ दिलं नाही पाहिजे हरामखोरायला. यायच्या पापामुळं गाड्या महाराजाच्या पुलात जात्याल. हे यायला काय म्हणायचं माहितीये का, हे डोम कावळे गंगावरले, दिसायला ढवळे शिपीत आणि माशाही असणारे, हे असे असतात काही काही सुंबळे. विठाला विठाला. विश्वामध्ये आई वडिलांसारखी सेवा जगात कोणतीच सेवा नाही. फार उत्तम सेवा आहे ती आई वडिलांची सेवा. मी नेहमी सांगत असतो, देहूतले मालक 2 व्यक्तीला नमस्कार करतात. देहूतले मालक म्हणजे तुकोबर आहे. 2 लोकांना नमस्कार करतात. जो आई वडिलांचं पालन करतो, स बाल्यास्ति सगर्भे शुभय स्थितः वात्सल्यायत पुनितो भयः सपुत्रेषु सुकन्याति जायते लालनात भयो स्थितः. काकडे गुरुजी, जन्म दिलेल्या लेकरावर आई जितकं प्रेम करते, ती मुलगी असेल तो मुलगा असेल, इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते. याच्या पलीकडे सांगू का, लेकराला पाजण्यासाठी तिच्या वक्षस्थळातून दूध येतंय, आणि हे दूध तिच्या रक्ताचं तयार होत असते. रक्ताचं, आपल्या बालकाचं जीवन गोड व्हावा ह्याच्याकरता स्वतःच्या रक्ताचं दूध करून ती आपल्या बालकाला पाजते. असं जर आई वडिलावर जर कोणी प्रेम करत असेल तर तुकोबराय म्हणतात, मी त्याचं दर्शन घेतो. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबराय नमस्कार करतात. तो मायबापाचं दर्शन घेणाऱ्याला किती मोठी ताकद आहे. पितृवचन, वडिलांचं वचन पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. कितीतरी पुरावे तुम्हाला पुराणातले सांगता येईल. मला मर्यादित वेळ असतो, नंतर लोकांना प्रसाद घ्यायचा, प्रत्येकाला दूर जायचं आपोआपल्या घरी. एक मर्यादा आहे, नियम दिलेला आहे, चौकट आहे, तेवढ्या वेळात आपल्याला बोलायचं. पती आजचा मुख्य शब्द आहे. पती, अभंगातला पती शब्द मुख्य हे म्हणण्याची माझी लायकी नाही. शिवाजी गुरुजी, पण आजची मकर संक्रांती याच्याकरता आज पती हा शब्द सौभाग्यवती स्त्रीच्या जीवनातला हा सात्विक तात्विक सदाचारी रोजच, पण आजच्या दिवशी विशेष महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. सेवा पती, पतीच्या सेवेची पुण्याई किती मोठी आहे. जेवढ्या महिला सांगता येतील पूजनीय तितक्या सांगण्याचा प्रयत्न करतो. गोड मृदंगाचार्य आहेत. काय नाव दादा? राम महाराज. हा, गोरे वाचणे डोळीकर जिजा असतील. विठ्ठल महाराज असतील.
घनश्याम महाराज असतील, भाऊसाहेब दादा असतील, नामदेव महाराज असतील, हिरामंजी असतील आणि गणेश महाराज असतील. आपल्या परिसराला लाभलेलं गायन क्षेत्रातलं सात्विक तात्विक. मला आनंद वाटला गेल्या वर्षी सुद्धा काकडे गुरुजी आले. काय होतं माहिती आहे का, एक मनानं निर्मळ असलेली माणसं, स्वच्छ अंतकरणाची माणसं. बाबांच्या कार्यक्रमाला गेल्या वर्षी सुद्धा गुरुजींची हजेरी, याही वर्षी हजेरी आहे. गायन क्षेत्रातलं एक तज्ज्ञ रत्न आहे, तज्ज्ञ रत्न. मी तसा रगील माणूस आहे. जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव थोडंसं चरबट आहे. इथलं मी एक भूत आहे. नाईलाजानं एखाद्याची स्तुती करावं लागत असेल, ती स्तुती केल्यावर मलाही मळमळ होते, पण नाईलाजानं करावं लागते. गायन कशाला म्हणतात, माझ्या निळोबारायची कुकुक्ती आहे. निळा म्हणे नवरस देख, निळा म्हणे नवरस देख, जानती गायक विरळाते. ज्याला अष्ट सात्विक नऊ रसाचं ज्ञान आहे. कीर्तनकार हा कोण्या याच्यात बोलायला लागलाय, अभंगाच्या कडव्याचा अर्थ कसा भाव सांगायला आहे, आणि मग त्याला सोडेलं ते प्रमाण, ते कुठल्या स्वरात म्हणावं, असं काही ठराविक लोकांना कळतं. त्याच्यापैकी आदरणीय पूजनीय काकडे गुरुजी गायन क्षेत्रातलं एक मार्मिक रत्न आहे. आणि नुसतं गाता येतंय म्हणून मानतोय असं नाही, आचरण सुद्धा आतापर्यंत तिळा इतकं सुद्धा आचरण ज्या व्यक्तीनं या तारुण्यपणात ढासळू दिलं नाही, याच्याकरता मला वाणी खरंच. या संप्रदायात आचरणाला किंमत आहे, नीतिमतीला किंमत आहे. असे तर लय मोठे घोयरे सरडे पडलेत, रंग बदलणारे. ज्या झाडावर जातील त्या झाडाची साल जशी असेल तशी रंग बदलितेत. हे स्वतः तर नरकाला जातेत, पण हे ज्या ह्याच्या संग राहतेत त्याला पण मातीत घालतेत. विठाला गुरुजी धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाली छान आहेत, गोड. पतीची सेवा. तुकोबारायच्या जीवनात 2 धर्मपत्न्या, 2 बायका, 2 एक धर्मपत्नी का आजाराने जात राहिल्या. काही पुरावे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं अन्न करता. एक पत्नी तुकोबारायची अन्न करता गेलत्या. एक असा विचार येतोय, तुकोबारासारखा श्रीमंत कोणीच नाही, आणि तुकोबारासारखी गरिबी सुद्धा कोणी भोगली नाही. किती श्रीमंत तुकोबाराय. विश्व ज्याच्या ताब्यात येतो मनानं त्यांच्याकडे येत होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जरजर. पाहुणे मनानं आपलं बरं चालल्यावर येतात का आपलं वाजल्यावर येतात? बरं चालल्यावर. आपलं गळाल्यावर पाहुणे विचारित नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत आहे. पैशाच्या बाबतीत कोणी कशाही सुपाऱ्या फोडा, तुला व्यक्ती स्वातंत्र्य सुंबळ्या, पण पैसे नसल्यावर आजच्या संक्रांतीला पप्याच्या माईला साडी पण आणता येत नाही रे नालायका. पैशाच्या विरोधात बोलू जाऊ नको. तुला काय अधिकार आहे पैशाच्या विरोधात बोलायला? पांचटा. विडाला काहीला काल परवा महाराजांच्या संग राहणारे पण काही लोक इतके शहाणे झाले की ते स्वतः तुकाराम महाराजच समजिते. अरे तू जिथं जाशील तिथं तू या दुर्गुणाचा वास यायला नर सोहळ्या. समाजाला जर काकडे गुरुजी असे संदेश दिले तर उद्या तरुण निष्क्रिय होतील.
हे मायबापाला कसे जगितील, बायका पोरायला कसे जगितील, अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला, त्याच्याशिवाय किंमत नाही. ठीक आहे, एक सात्विक तात्विक व्यक्ती आहेत बाबा, त्याबद्दल आदर सोडून द्या. मंडप फुकट लागतो का? आजचं स्वयंपाकाचं सामान फुकट आलंय का? हे कोणाला तरी खर्च करावं लागलं का नाही? हा, एक ठीक आहे, त्यांचा एक अधिकार आहे, त्यांचा पावर आहे, सगळ्या गोष्टी होत राहतील, पण कोणासाठी कोणाला तरी या सामानासाठी कष्ट करावं लागलेत का नाही? फुकट येत असतं का ते? विठाला काही काही एक सूत्रीतून तुन वाजित आहेत. हो, असे भेटतेत ना आम्हाला काही काही. असत्यात काही काही, किती नांगरलं तरी काही काश्या जातच नाहीत. लय चरबट काश्या असतात, तशा काही काश्या असतात ना इकडे. हो, मेंढ्याच्या तावडीत गवसल्यावर त्या बी जळत आता. इठाला येत नाहीत पाहुणे. एक पुरावा आहे, दुर्बळाचे कोण जगे मानिती वचन. कोण मानतोय गरीबाचा शब्द? नाही, मोठ्यांचा शब्द ग्राह्य धरला. पाटाभर पाळी राहिली घ्यायची. गड्याचा निरोप आला, महाराज पाटाभर पाळी राहिली आणि ते रान जरा लांब होतं 2-3 किलोमीटर. तितक्यासाठी उद्या कसं जावं? शेजारी आऊत देईल का आपल्याला? शेजारी मोठा माणूस होता. बघ बुवा ये जाऊन. हे गेलं यान म्हणावं मी बाळू महाराजाचा गडी आहे. हे म्हणलं आपल्याला आऊत पाहिजे. त्यानं बेतच फिरिला. माणूस तसा भारदस्त होता ना, 150 पाऊंड 200 एकर जमीन, त्याला वजनदार माणूस होता. आता त्याला काय होय म्हणे, ते म्हणे काय वा मी आऊत मागितलं तर बेतच फिरीला. काय म्हणले तुम्ही? काय नाही म्हणले, मला आऊत द्या. येडा आहेस का काय? म्हणे जोगवा मागायला गेलता काय तू? हा, अहो त्या माणसाची शेतीवर निष्ठा किती आहे, त्याची बैलावर निष्ठा किती, त्याची आवतावर निष्ठा किती. तू तर असं ये ठणगुंडाळी, तू म्हणलं गाईचा जार पडल्यावानी. हो, ये ठणगुंडाळता येतं का काही बी नाकल्याला? जसा जार तरी हिशोबात पडू तू गाईचा. येठण असा कासरा गुंडाळावा, असं येठण गुंडाळावा. ते खुटीला अडकिल्यावर लोंबकळल्यावर खुटी मोडावा, पण येठणाचे गुढे नाही सुटा. याचं नाव येठण असते काय? तू कारभार थैलीत येठणने तू सोंबळ्यात थैलीत गुंडाळता येत नाही म्हणून अक्कल कोणकी हलायली आपली म्हशीच्या गळ्यातल्या ढोण्यावानी. चालला आऊत मागायला. म्हणलं माणूस केवढा पाहिलाच का तो? ते हा, बैलाच्या शपाऱ्या किती असावा, खालीवरी झाल्या तरी नाव्याला बोलता येते. अशा कशा कापल्या म्हणून इतकी शेतीवर निष्ठा त्याची. आणि सरळ जातून आऊत मागवतो. तू काय जोगवा मागायला गेलता का जगदंबेचा? जा म्हणलं माझं नाव सांगा. गेल्याबरोबर तुला एकदा सांगितलं ना आखाड्यावर याचं नाही. ते म्हणला मी काही मागायला नाही आलो, मला निरोप. काय निरोप आहे? बाळू महाराजांनी बोलायचं सांगितलं. बरं 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 बरं, फोन लाव. काय महाराज? काही नाही म्हणलं दादा, जानुळं मुरडे आणि पाटाक्षी पाळी राहिली. बरं 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 बरं, काय हरकत नाही, काय काळजी करू नका महाराज, चिंता करू नका. त्याला सांगितलं आऊत जर दिलं तर तू या बैलावर शेव करळ होईन. आऊत जर दिलं तर तू ह्या बैलावर शेव करळ होईल. म्हणून आऊत माझंच, बैल माझेच, आणि आमचे बैल तुला मेळ बसायचा नाही, गडी महाच. गडी कोणाचा? त्याचाच. कोणाच्या नावामुळं? नाही, त्याला तितकं कळाल्यावर ते तहसीलदार झाला असतं ना. तहसीलदार असतं, त्याचा काय दोष नसतो तो. होय ढवळे गुरुजी, त्याला काय तितकं थोडं कळत असतं त्याला. चला, का नाही गड्याला आऊत दिलं? गडी गरीब आहे. का बाळू महाराजाला आऊत दिलं? कळाला ना अर्थ ह्याच्यातला? मी काय आमदार खासदार नाही, पण गडी विचार लोकांचं काम केल्याशिवाय त्याला संध्याकाळची भाकरी भेटत नाही.
आणि गिरगावकराला संध्याकाळी कोणी बी भाकरी पुरतं देते हे त्याच्या लक्षात आलं म्हणून माझ्या नावावर आऊत भेटते आणि गड्याच्या भेटत नाही. कशाला किंमत आहे महाराज? फक्त म्हणून पैशाला किंमत असते सज्जनांनो. त्याच्या विरोधात नाही जायचं. तुकोबारायांनी दोन्ही अंग भोगली. पती सांगतोय, पतीची सेवा किती मोठी ताकद आहे. दोन्ही अंग भोगले. श्रीमंतीचा जर विचार केला तर विश्वाचा बाप तुकोबारायाकडे मनानं यायचा. काय होती बसायची सोय? मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या शेजा, इतकी परिस्थिती साधी. कन्या होत्या जेवायला, कन्या कन्या कन्या. शेवटच्या टप्प्यात मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. पिकलेलं तुळशीचं पान हातावर देऊन टाकलं. सुपारी नाही, इलायची नाही, लवंग नाही, काय नाही, देऊन टाकलं ते. पुढे वजन किती सांगू तुकोबारायचा, अधिकार किती मोठा. यमाच्या डोक्यावर पाय दिला, जगा काळ काय. काय मोठी ताकद महाराज. नावात दम किती होता. काकडे गुरुजी तुकाराम तुकाराम. नाम घेता कापिया, नाम घेता कापिया, नाम घेता कापिया, नाम घेता कापिया. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापिया, नाम घेता कापिया, नाम घेता कापिया. तुकाराम नाम घेता कापिया, नाम घेता कापिया, नाम घेता कापिया, नाम घेता कापिया. नाव ऐकल्याबरोबर यम थरथर कापत होता. आपल्या नावानं पोट्ट थरथर कापत नाही. आपल्या नावानं भावभावकी थरथर कापत नाही. आपल्या नावाला बायको सुद्धा थरथर कापत नाही. जाऊ दे, आयुष्य गेलं ते मेल्या संग संसार करता करता नावात. तुम्हाला एक सांगू का, चांगल्याच्या सानिध्यात राहत जा, देव तुमचं भलं करेल. भले एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का, तुमच्या वागण्यानं तुमच्या बोलण्यानं एखाद्याला तुम्ही आवडत नसाल तर नाही आवडू द्या, काय ताण नाही. पण तुम्ही चांगलं मान्य केलं पाहिजे. झाडाची पानं गळत असतात बरं का. झाडाची पानं गळाल्यावर झाडानं कधीच म्हणायचं नाही मी आता नागडा झालो. माझ्या भाषेत सांगू का, झाडानं म्हणायचंच नाही मी भोंगळा झालो. पानं त्याच्यासाठीच गळत असतात, ते दुसरे येत असतात. चांगल्याची अपेक्षा करत जा. किडके कुडके पिकलेले गळून जाऊ द्यायचं, काय ताण नाही. पण चांगल्यांच्या सानिध्यात राहत जा. मालकाचे वाक्य, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, दयाचे कुतरे परिभ्रम, दयाचे कुतरे परिभ्रम, दयाचे कुतरे परिभ्रम. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरे परिभले. ज्याच्या आवाज म्हणजे स्वरात नाही, ज्याच्या शब्दात ताकद आहे त्याचं कुत्र झालेलं परवडतंय. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरे परिभले. त्याचं कुत्र व्हायला परवडतंय. हरामखोराचा मालक पण नकोय. विठाला विठाला. काय अधिकार आहेत. यम थरथर कापत होता माणूस. काय तुकोबारायचा अधिकार. मागच्या पत्नी जिजाबाई आबाजी गुळव्यांची मुलगी. मावल्यांनो ऐका, माझ्या माईंनो ऐका. एरवीच्या कीर्तनात बऱ्यापैकी मी बॉम्ब टाकीत असतो तुमच्यावर, पण माझं तुमचं काही भांडण नाही.
मी ज्ञानोबाराय तुकोबारायचा पायी की तुम्ही चांगलं वागावा. या देशातली संस्कृती तुमच्या हातात आहे. बाप हा जास्त वेळ मुलाला देऊ शकत नाही, आई जास्त देऊ शकते, म्हणून मुलांना संस्कार करणं तुमच्या हातात आहे. याच्याकरता तुम्ही नीट राहणं अत्यंत गरजेचं आहे. मी लोकाला जरी उपदेश करत असेल, पण माझ्या मुलाला संस्कार लावणं, माझ्यापेक्षा माझी जास्त पत्नी जास्त त्याला वेळ देते. तिचं काम आहे. अरे तुमचे बाबा कीर्तनकार आहेत रे, बऱ्यापैकी महाराष्ट्रात फिरतेत रे, पोरांनो तुम्ही चांगलं वागा, हे तिचं काम आहे, तिचं काम आहे. ती जास्त वेळ देऊ शकते ना, तसं तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. याच्याकरता या देशाची पवित्र स्त्री सात्विक, सदाचारी आणि विचारावर आरूढ असणं अत्यंत गरजेचं आहे. रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज घडले तुमच्यातल्या एका माऊलीमुळं घडले. परवाला 12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा जन्मोत्सव झाला. त्या माऊलीनं छत्रपतींना घडवलं. काय मोठी व्याप्ती असेल त्या आईसाहेबांची, किती मोठे अधिकारी आहात तुम्ही. आबाजी गुळव्यांची कन्या, फार श्रीमंताची मुलगी जिजाबाई, फार श्रीमंताची, डवळे सर, फार श्रीमंताची. एवढा श्रीमंत आणि तो श्रीमंत नुसता पैशानं श्रीमंत नसून काकडे गुरुजी मनानंही श्रीमंत होते. कशी श्रीमंती मनाची? देवदर्शनाहून परत येत असताना रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना विचारायचं, तात्यासाहेब, नानासाहेब, काकासाहेब, भाऊसाहेब, अण्णासाहेब, गोविंदराव, श्यामराव, चिमाजीराव, निळकंठराव, प्रकाशराव वगैरे 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 अशी ती नावं घ्यायची. जेवलात का? ज्यांनी ज्यांनी हो म्हणलं तेही लक्षात ठेवायचे आणि जे नाही म्हणले तेही लक्षात ठेवायचे. आणि काही बोलतच नव्हते याचा अर्थ घरीच खाल नव्हतं काही, हेही लक्षात ठेवायचे. आणि घरी येऊन आबाजी गुळवे नावाचे त्यांची मुनीम होते. चुकून श्याम काका त्यांचे मुनीम होते, चुकून शब्द गेला. श्याम काका नावाची एक व्यक्ती त्यांची मुनीम होते. आणि त्या मुनीमाकडे ती यादी द्यायची आणि सांगायचं, एवढ्या एवढ्या लोकांच्या घरी पीठ आणि तांदूळ नेऊन द्या, किंवा काय बेसनाचं पीठ आणि भाकरीचं पीठ नेऊन द्या. आणि श्याम काकानं सांगा, मालक ह्या लोकांना पीठ नेऊन दिलं. आणि मग त्यांनी जिजाबाईच्या आईला म्हणा, लक्ष्मी मला आता जेवायला वाढ. गल्लीतले माणसं जेवल्याशिवाय संध्याकाळचं जेवणच करीत नव्हते. याला म्हणायचं श्रीमंत. भारदस्त लोक होती, वजनदार लोक होती. या लोकांचा पुरुषार्थ म्हणजे विटेवरच्या मालकाला सुद्धा हेवा वाटायचा, असा पुरुषार्थ होता या लोकांचा. भिकार चोटकार भर कायचं. सणाला बायकोनं येणं पोरायनं लाडू खान माय बाप पलीकडे खोलीत असावा. पुढच्या जन्मात हराम खोरा तुला देव घुस करीन, घुस लोकांचे घरं उकरायला, घुस करीन. घरं तर उकरता येणार नाहीत, आता सिमिटाचे डोंगर उकर, घुस करीन. हे का श्रीमंत मनाचे असतात का लोक? भिकार चोट असते ते लोक. आपल्याकडे पद्धत आहे, जेवायला बसल्यानंतर कोणी आला तर इतकं म्हणायची पद्धत आहे, या जेवायला. पुढच्याने इतकंच म्हणायचं, घ्या देवाचं नाव. तो काय जेवत नसतो, पण या जेवायला, बसा जेवायला, असं म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे. ही श्रीमंत वाणी या देशाची. ही जी भाषा आहे का मराठी, इतकी श्रीमंत, सगळ्या भाषांची राणी आहे, महाराणी आहे सर्व भाषांची. ती पवित्र भाषा. जेवायला बसायचे. आणि त्या महात्म्याची कन्या जिजाबाई तुकोबारायांच्या धर्मपत्नी. तुकोबाराय सोबत लग्न झालं त्या दिवशी आईबाबानं सांगितलं, जिजा तू वारकऱ्याची मुलगी आहेस बाई. जी जिजा तुला माहिती आहे तुझ्या बाबांची तुझ्या आईची श्रद्धा काय? सांगितलं, बाबा तुमची विटेवरच्या मालकावर इतकी श्रद्धा आहे की तुमचं अंतःकरण म्हणजे विटेवरचा मालक आहे. मग लक्षात ठेव जिजा, तुझ्या आईचं आणि बाबांचं अंतःकरण जसं विटेवरचा मालक आहे, तसं तुझं अंतःकरण तुझा कपाळाचा मालक असावा. त्याच दिवशी सांगितलं. आणि मग मायबापाचं दर्शन घेऊन तुकोबारायचा उमरावाला आणला. मुलीला सांगत जावा. शहाण्या आईनं, शहाण्या बापानं मुलगी वाट लावत असताना तिला सांगावं, बाई या भारत देशातली एक पवित्र आई होती. दर्शन घेतल्यावर त्या आईनं पोरीला सांगितलं, बाई
तू सासू सासऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर तिथल्या लोकायला मायबाप समज, आणि तिथल्या लोकायला मायबाप समजत असताना तुझ्या पोटात ज्या दिवशी पाप येईल त्या दिवशी मायन बाप मेलेला तुला फोन येईल, तुला निरोप येईल, असं जनकाच्या पत्नीनं सीतेला सांगावं. असंच सांगितलं आबाजींच्या पत्नीनं. तिथून पुढे तुकोबरायाच्या जीवनात प्राप्त झालेली ही धर्मपत्नी इतकी सात्विक, इतकी सात्विक, तो सात्विकपणा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, ब्रह्मदेवाकडे तराजू नाही, एवढी सात्विक माणूस. तुकोबरायचं जीवन भजनात गेलं. तुकोबरायचा पुढचा काळ व्यवहार शून्य झाला. उभं आला त्यांना. संसाराच्या तापे तापलो संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. थोडा उद्वेग येऊ लागला संसारात, प्रपंचात थोडासा उद्वेग आला. त्यांच्या लक्षात आला पण किती करायचं, फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरिषे जना सहित. किती दिवस